काल आपल्याला आता सन्मान करता येणार नाही या आणि सन्माननीय यश भोईर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा वॉरियर संयोजक यश भोईर टेंबोडे आपण या सर्वांचा एकत्रित सन्मान प्रतापता त्यांच्या वतीने राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने या त्रिवेणी संगमच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत। ग्रुप ग्रामपंचायत उसाली माजी उपसरपंच राजेश दलवी, उद्योजक संदीप दादा ठाकूर नेरे, बसवंत भालेकर एकेकालचे नामांकित अष्टपैलू क्रिकेटर। चला सन्मानित केलं जाईल राजेश शेठ निश्चित स्वरूपात आपण वैभव आपण त्यांचा सन्मान करावा। चला सामन्याकडे आपण वळणार आहोत। पहिल्या सत्रासाठी आमचे मंगेश पाटील शिरोली यांच्याकडे वळू। एका बाजूला सन्मान सुरू असणार आहे संदीप दादा ठाकूर यांचा सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर राजेश दलवी माजी उपसरपंच उसारली आणि बसवंत भालेकर माजी अष्टपैलू क्रिकेटर चेरिवली। चला ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मंगेश। तर थँक्यू सो मच महागुरु। मॅचला होते सुरुवात। सुपर 10 ची चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एका साईडला संघ असेल शिवशक्ती कडावानं त्याला फाईट करतोय जय हनुमान नेवालेपाडा। या दोन संघांदरम्यान ही मॅच पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार रोशन जाधव। पहिलाच बॉल बॅटची कड घेत असताना अगदी मागच्या दिशेने बॉल चालला थर्ड मॅनला। पहिलाच बॉल वरती दमदार बाबदा शानदार चौकार। इथे यश भोईर टेंबोडे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा युवा वॉरियर्सचे सहसंयोजक आहेत बसवंत भालेकर चेरिवली। प्रेक्षकांची आज आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू। राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता अनेक मित्रपरिवार येईल आणि त्यांचा यथोचित सन्मान सुरू राहील, कारण आजचा अंतिम दिवस आहे। प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त मंगेश। या सेकंड बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे लेंथ लाईन चांगली पहिली आणि दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोशन जाधवनं। पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं। सलामीची जोडी केलपट्टी वरती फलंदाज कुशल गुरावांना फलंदाज कल्पेश सालुंके। ही सलामीची जोडी तुम्ही केलपट्टी वरती पाहता शिवशक्ती कडाव टीमची। थोडस दुखापत झालं। चला मैदानावरती पाणी घेऊन जा। चला यानंतरची लढत असणार आहे नक्ष 11 गावदेवी बेलोली विपक्ष अत्तरब 11 गावदेवी कानपोली। या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। चला पाण्याची पूर्तता डॉक्टर आकाश आपण लगेचच संपर्क साधावा। एनके आलेले आहेत आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी। मंगेश ओ टू कॉमेंट्री। तर दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धाव संख्या पाहिली तर 4 या आकड्यावरती सध्या सन्माननीय राजेश शेठ काथार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। जयेंद्र शेठ पाटील आणि सदा शेठ पाटील राजेश शेठ यांचे मामा आहेत आणि त्याचबरोबर सासरे सुद्धा आहेत। बघा दुग्ध शर्करा योग शुभेच्छा दिल्या जात आहेत। चला मॅचला सुरुवात करा। महेश शेठ पाटील जनित कंस्ट्रक्शन कलंबली त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत। चला आता खेळ स्टार्ट। आता थांबवणार आहोत आम्ही। चला यानंतर षटक संपल्याशिवाय इथे शुभेच्छा आम्ही देणार नाहीयेत। ऑर्गनायझर कमिटीला आम्ही सूचित केलेलं आहे की षटक संपलं की आपण वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊ शकता। तर पुढचा बॉल गोलंदाज रोशन। अगदी हा प्रहार करण्याचा प्रयत्न तिथे लेंथ लाईन चांगली पाहिली आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव टीमला फलंदाज कुशल गुरव हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय। चंद्र चौधरी माजी संघनायक वलवली यांचा स्वागत केले जाईल। आज अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डाईस वरती पाहायला मिळतात। आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि खरं तर या स्पर्धेचे सर्व
राजेश शेठ कातर यांचा वाढदिवस देखील आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त अनेक सारे मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला विजेट लावतात, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. वेगवान बॉल, भन्नाट वेग पाहिलं, लेट लाईन चांगले, अजून एक ते धक्का, सलगचा दुसरा धक्का शिवशक्ती कडाव टीमला. फलंदाज भावेश गायकवाड मैदानातून बाहेर. प्रात्यक्षिक उदाहरण मॅच मध्ये सध्या दिलाय गोलंदाज रोशन जाधवनं, जिथे सलगचा हा दुसरा धक्का शिवशक्ती कडाव टीमला दिला. दोन खेळाडू आऊट झाल्यानंतर थोडासा प्रेशर, थोडासा दबाव जाणवतोय मॅच मध्ये शिवशक्ती कडाव संघ. धावसंख्येचा विचार केला तर संघ हा 4 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर अगदी कौतुकास्पद गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जय हनुमान नेवालीपाडा टीमसाठी गोलंदाज रोशन जाधव. अगदी चांगली गोलंदाजी, ऑन हॅट्रिक. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकासाठी. अभि देवघरे हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाज रोशन जाधव. कमालीची गोलंदाजी अद्याप सध्या या मॅच मध्ये आपण रोशन जाधवची पाहिली, मात्र हॅट्रिक संपादन करेल का हा मोठा प्रश्न. गोलंदाज तयार. पुलटास बॉल, चेंडूला सन्मान दिला. बॅक टू द बॉलर आपल्याच मध्ये चेंडूची अडवणी केली. चांगली गोलंदाजी, अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा सध्या या मॅच मध्ये गोलंदाज रोशन जाधवने केला, जिथे 5 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा खर्च करीत असताना 2 धक्के शिवशक्ती कडाव टीमला दिल्या. समजदारने क्रिकेट खेळावा लागेल. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल हे मॅच मध्ये करावा लागेल शिवशक्ती कडाव टीमला. पार्टनरशिप खूप महत्वाची आहे मॅच मध्ये कडाव टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज रोशन. वेगवान बॉल होता, हलक्या हाताने पुश केला, ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉल वरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघ जाऊन पोहोचला 2 बाद टोटल 5 या आकड्यावरती. हायकिंग मेकर आमचा राजेश कातार हायकिंग थँक्स मेकर. डीजे मास्टर. यानंतर बघा आता शेवटचा पुकार असेल अत्तर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष नक्ष 11 गावदेवी बेलवली क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी चांगली सुरुवात मिळाली सध्या गोलंदाजी करत असताना संघ नेवालीपाडा टीमला, जिथे चांगली गोलंदाजी केली. रोशन जाधवना पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहिली. अवघ्या 5 धावा देत असताना 2 धक्के शिवशक्ती कडाव टीमला दिला. पण टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये कडाव टीमने घेतला आणि त्या निर्णयावरती आता पाणी पेडण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये नेवालीपाडा संघ करतोय. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. सेकंड षटक दुसरा टर्मकार, दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती पाहायला मिळेल. करण ठाकूर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्राय वरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर अभि देवघरे. पुलटास बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू चालला. एक टप्पा बाउन्स 4 हा चौकार. अंपायर्स कॉल. चला तिसरे पंच लगेचच आपण आई एकविरा लाईव्ह इव्हेंटशी इथे जोडल्या जातील. सन्मान्य बघा इथे शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय सालवड येथील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व गणेश शेठ कदम सालवड कर्जत यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. राजेश तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या वतीने आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत आहे. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल की बॉलचा हाईट फॅक्टर जास्त आहे की नाही याची पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑफिशियल तिसऱ्या अंपायर टेक्निकल टीम मध्ये जॉईन आहेत. यस पेट डिलिव्हरी या बॉलवरती चौकार आलाय. 4 धावेंना संघ देखील पुढे सरकला. टोटल 9 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय शिवशक्ती कडाव संघ. पहिल्याच बॉलवरती अगदी आक्रमण केलंय. करण ठाकूरचा वापर मॅच मध्ये
जय हनुमान नेवालीपाडा टीमनं केलाय. पहिला षटक सुरुवात अगदी दमदार होती आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आता प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या शिवशक्ती कडाव टीमचा फलंदाज अभि देवगरे हा फलंदाज करतो. चौथ्या क्रमांकासाठी इन झाल्या टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आणि त्याचाच प्रयत्न करीत असताना फटका देखील चांगला अगदी ऑफ साईडला हा बॉल लॉक केला. चौकारानंतर येतोय अभिच्या बॅटमधून हा षटकार. मॅच मध्ये फलंदाज अभि देवगरे हा फलंदाज तुम्ही पाहता. पहिल्या बॉलवरती चौकाराला, सेकंड बॉलवरती षटकार ठोकला. जिथे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 खर्च केल्या आणि त्याच्यानंतर सध्या आक्रमण करतो मॅच मध्ये अभि. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज करण ठाकूर. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय जरूर झाला आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य दिला. चांगले क्रिकेट आहे. मागे 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके पाहिले, त्याच्यात ही सिंगल खूप काही महत्वाची होती. एक धावेनं धावफलक देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 16 या आकड्यावरती. स्ट्राईक देखील रोटेट झाले. स्ट्राईक वरती फलंदाज कल्पेश सालुंके. अद्याप एक विचार केला तर सलामीसाठी आला होता आणि टोटल 9 बॉल तो 9 स्ट्राईक एंडवरती होता. आता त्याला स्ट्राईक मिळाली मात्र चांगलं खेळ कल्पेशला देखील या मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल. पुढचा बॉल अगदी जड मध्ये गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न करण ठाकूर करतो. जरूर या बॉल मध्ये, या ओव्हर मध्ये आपण 1 षटकार 1 चौकार पाहिलं आणि त्याच्यानंतर सध्या करण ठाकूर दाखवतो की माझ्यामध्ये क्षमता आहे, मी देखील बॅकअप देऊ शकतो ना. तोच बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हर मध्ये करण ठाकूरने केला, जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती, संघ 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल हा देखील, इथे देखील लेंथ लाईन चांगली पाहायला मिळाली. थोडासा चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं या बॉलवरती आणि सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला करण ठाकूरना. कमालीची गोलंदाजी. प्रवीणचा पहिला 2 बॉलमध्ये 10 आल्या, त्याच्या मागील 3 चेंडूचा खेळ पहिला अवघ्या 1च धाव खर्च केली. टोटल 5 मध्ये 11 खर्च केला. संघ 16 या आकड्यावरती. बॅटिंग करतोय सध्या शिवशक्ती कडाव. आता शांत ठेवलं सध्या फलंदाज कल्पेश सालुंके या फलंदाजाला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश सालुंकेला. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज करण ठाकूर. अंतिम बॉल देखील चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केलाय, जिथे सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज करण ठाकूरनं. 2 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचले टोटल 16 या आकड्यावरती. कर्जत क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, बैलगाडा शर्यतीमध्ये सुद्धा अग्रहाने त्यांचं नाव घेतलं जातं. गणेश दादा कदम सालवड कर्जत यांच्या वतीने शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. इथे नक्ष 11 गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे संघनायक अजय पाटील उपस्थित आहेत. अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ सुधीर पाटील, आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. चला मंगेश यांच्याकडे बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 8च्या सरासरीने धावा जमा केला मॅच मध्ये शिवशक्ती कडाव टीमने. संघ 16 या आकड्यावरती. पूर्णपणे दबाव टाकले सध्या शिवशक्ती कडाव संघावरती, कारण की तिसरी विकेट मैदानातून बाहेर गेले. धावेसाठी संघर्ष हा करते सध्या शिवशक्ती कडाव संघ. षटक क्रमांक 3 मार्गाचा गोलंदाज कार्तिक जाधव याचा वापर केला आणि पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट संपादन केली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता
विशाल पोकरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. प्रहार केलाय फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये कॅचची संधी आहे. यस पकडल्या जेल अजून एक ते धक्का. चौथी विकेट मैदानातून बाहेर. शिवशक्ती कडाव टीमची. दबाव टाकले सध्या जय हनुमान नेवालीपाडा टीमला. काय गोलंदाजी आहे सध्या नेवालीपाडा टीमची. प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान दिलं. जिथे प्रेशर बॅकफुट वरती ढकललाय शिवशक्ती कडाव टीमला. दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून आता संघर्ष करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर एखाद्या खेळाडूला आता संकट मोचक खेळी या मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागेल. फलंदाज कल्पेश सालुंके जो सलामीसाठी गेला होता अद्याप खेळपट्टीवरती मात्र त्याला आता त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला सध्या शिवशक्ती कडाव टीमनं. ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार. कार्तिक जोशी टॅपिक क्रिकेट झालं. चांगला फटका इनसाइड आउट हा फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. फलंदाज साहिल गायकवाडच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला. टोटल संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना कडाव टीमला. हा प्रॅकर बॉल परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. अगदी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज कार्तिक जोशीनं. जिथे 4 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा खर्च करीत असताना 2 धक्के दिले शिवशक्ती कडाव टीमला आणि त्याच्या कारणास्तव पूर्णपणे दबाव प्रेशर बॅकफुट वरती कडाव संघ. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. अजून एक ते धक्का. 5वी विकेट. अर्धी टीम मैदानातून बाहेर झाली शिवशक्ती कडाव. होत आहे महेश पाटील वलवली शिडको अर्थात महाराष्ट्र राज्य शासकीय यंत्रणेत कार्यरत आहेत. आपलं आगमन झालेलं आहे. आमचे ऑर्गनायझर आकाश शेठ काथारा आणि राजेश शेठ काथारा यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. नेवाली जय हनुमान नेवाली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आदरणीय नितेश जाधव यांचं आगमन झालेलं आहे. नितेश यावं आपण व्यासपीठावर. तुमचंही आम्ही स्वागत करत आहोत. काय गोलंदाज. 3 विकेट या ओव्हर मध्ये पाहिल्यानं 4 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 मार्गास आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केलाय. पुन्हा एकदा विकेटची संधी निर्माण झाली नेवालीपाडा टीम साठी. अजून एक ते धक्का. 6वी विकेट मैदानातून बाहेर झाली. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करतो पहिल्या पूर्वार्धामध्ये शिवशक्ती कडाव. संघ जाऊन पोहोचले टोटल 20 या आकड्यावरती. नाहीये. बेलवली क्रिकेट संघाचे संघनायक अजय पाटील इथे उपस्थित आहेत. स्पर्धेची नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस कक्ष मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ 20 या आकड्यावरती अडचणी खाली आल्या. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघ. याचं कारण आहे की वारंवार विकेट गमावला. पार्टनरशिप झाली नाही आणि दबाव निर्माण केला जय हनुमान नेवालीपाडा टीमला. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 15-20 धावा जोडल्या तर एक पॉइंट टोटल नक्कीच उभारू शकतं शिवशक्ती कडाव संघ. मात्र प्रयत्न करावे लागतील. तोच प्रयत्न करत असताना इनसाइड आउट फटका चांगला. पॉइंट मध्ये हा बॉल लॉक केला 6 धावेसाठी. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होत होते ना अखेरकार कल्पेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार.
स्पर्धेमध्ये हा दुसरा षटकार करतो. ऑफसाईडला फलंदाज कल्पेश बाटमधून आमचे स्कोर मित्र सुधीर यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जातं. 6 धाब्यानं धावफलक देखील पुढे सरकला. टोटल 26 धाबा धाव पुस्तकावरती प्रहार करावा लागेल मॅच मध्ये शिवशक्ती कडाव टीमला. कल्पेशवरती विश्वास ठेवला आणि त्याला त्या विश्वासावरती सार्थ कामगिरी देखील करावी लागेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकार दिला. फक्त एकच धाब्याने समाधान मानलं. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 27-27 या आकड्यावरती शिवशक्ती कडाव संघ अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 2 किंवा 3 मोठे फटके हवे आहेत सध्या शिवशक्ती कडाव टीमला. कारण की मागील 3 षटकामध्ये पूर्णपणे प्रेशर हा निर्माण केला जय हनुमान नेवालीपाडा टीमनं. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती आता 8व्या क्रमांकासाठी विक्रांत उंबारकर. सन्माननीय राजेश शेटकातर यांचे मेवणे परिवार आपण इथे पाहतो. आदर्श क्रिकेटर सुनील फडके यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे तुमचं. येस या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाहीये. बॅट अँड बॉल्स 22चा इशारा. अतिरिक्त रन धाव असणार आहे. चला सामन्याला इथे सन्माननीय सुनील फडके एक आदर्श क्रिकेटर भविष्यात यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर संतोष काथारा 40+ क्रिकेटर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर चला लगेच सामन्याला सुरुवात करा. नेवालीपाडा संघ सन्माननीय अशोक दादा फडके यांना व्यासपीठावर पाहतो. MSCB महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत आहेत आणि एकेकालचे आक्रमक फलंदाज आपले स्वागत आहे. चला खेळ स्टार्ट इथे करायचे आहे. एकेकालचे वीरेंद्र सेहवाग म्हणून कार्यरताने परिचित असणारे. तर 22 मध्ये ते सिंगल धाव. एक धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर 28 धावा धाव पुस्तकावरती. समोर स्ट्राईक वरती फलंदाज कल्पेश सालुंके. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. सलामीचा खेळाडू आता शेवटच्या क्षणाला चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. मात्र गोलंदाज जयेश जाधव हा 4था ट्रम्प कार्ड. हा प्रकार इनसाइड आउट फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चेंडू फरार होतो. एक टप्पा बाउन्सर दरब 4 चौकार. यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या मातोश्री ते आलेले आहेत. ताई परिवार आलेले आहेत आणि राजेश शेठ काथार यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती सुगंधाताई राजेश काथारा यांचं आगमन. ताई परिवार रजनीताई आपले मनपूर्वक स्वागत आहे. चौकाराला 4 धाब्याच्या मदतीनं संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल प्रहार केला. आक्रमण केलंय. अंतिम क्षणाला संकटमोचक खेळी साकारतोय कल्पेश सालुंक्याच्या बॅट मधून. अजून एक तडाखा. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. षटकामध्ये विचार केला तर धावगतीला वेग दिला. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश सालुंके हा फलंदाज वैयक्तिक 7 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. जिथे संघ पूर्णपणे अडचणीखाली आला त्यांना तिथून चांगल्या रीतीनं फटके त्याच्या आपण फॉलो थ्रू मध्ये पाहतो. जिथे धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न. टोटल 38 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा बॉल अंतिम बॉल वरती अपेक्षा धरून बसला शिवशक्ती कडाव संघ की या बॉल वरती देखील एखादा मोठा फटका पाहायला मिळेल. मात्र तसंही ते घडेल का की शेवटचा बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केले गोलंदाज जयेश जाधव. त्याला मॅच बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय शिवशक्ती कडाव
आणि काय गोलंदाजी केले जयमान नेवालेपाडा टीमनं. या षटकामध्ये थोडंसं हा षटक थोडंसं मागणं राहिलं. खरं तर नेवालेपाडा टीमसाठी शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज तयार जयेश. अंतिम बॉल इनसाइड आउट. ओ सुपर बॅटिंग, सुपर फटका, सुपर सेबी उपर डुपर. अंतिम बॉल वरती मोर लावली. फलंदाज कल्पेश सालुंकेने षटकार ठोकला. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालेला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली शिवशक्ती कडाव टीमनं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल डबल 44 या आकड्यावरती. आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष जय हनुमान नेवालेपाडा टीम प्रवास 45 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. टाळ्या वाजून कल्पेश सालुंके शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज, त्याचं आपण कौतुक करूया. संघ अडचणीत असताना खऱ्या अर्थाने संघाच्या मदतीला खऱ्या अर्थाने एक रन मशीन बनून धावून आला. कल्पेश, मनपूर्वक तुझं अभिनंदन. चला राजेश शेटकाथारा, आज मात्र प्रेक्षकांची लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेताना असणाऱ्या प्रेक्षकांची सुद्धा आम्ही सर्व समालोचक आणि ऑर्गनायझर दिलगिरी व्यक्त करू, कारण मान्यवर येत आहेत जास्त मोठ्या प्रमाणात. सन्माननीय या कॅप्टन. आणि आता ज्या सुकन्याच्या नावाने इथे आई गावदेवी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आमचा गौरी स्पोर्ट क्रिकेट संघ खेळतो, ते राजेश शेठ काथारा यांची सुकन्या, यांनी शिक्षित पदवीधर सुकन्या गौरी हिचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. सर्व महिला भगिनींचंही आम्ही मनपूर्वक आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो, कारण ही सर्व महिला भगिनी आहेत ना आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर प्रेम करणारे, की एकच वादा आमचा प्रशांत दादा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला इथे प्रथमतः आपण नाणेफेक करण्यापूर्वी इथे केक कापलं जाणार आहे. निश्चित स्वरूपात राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने एक उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा महिला भगिनींच्या शुभास्ते इथे दिल्या जाणार आहेत. रजनीताई खास करून आज आलेले आहेत बघा, स्पेशालिस्ट ताई परिवार. सुगंधताई आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नेवाली. त्यानंतर राजेश काथारा यांच्या मातोश्री परिवार इथे आहेत. निश्चित स्वरूपात ताई परिवार, संपूर्ण परिवार इथे आलेला आहे. रोशन PSI रोशन काथार यांच्या सौभाग्यवती सुद्धा इथे उपस्थित आहेत. चला या ताई परिवार, मातोश्री या मध्यभागी. सन्माननीय आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे शिलेदार राजेश शेठ काथारा, त्यांना वाढदिवसानिमित्ताने ते शुभेच्छा दिल्या जात आहेत. महिला भगिनी राजेश शेठ काथारा यांच्या मातोश्री ते उपस्थित आहेत. सौभाग्यवती सुगंधाताई राजेश काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या गौरी इथे आलेली आहे. राजेश काथारा यांची सुकन्या आणि नेवाली क्रिकेट संघ या गौरीच्या नावानेच खऱ्या अर्थाने ओळखला जातो. राजेश काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने बघा प्रिन्स 2 मिनिटं फक्त खेळ थांबल. दोन्ही संघांचं खऱ्या अर्थाने आज संघांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. प्रेक्षकांची शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस. मान्यवर खूप मोठ्या प्रमाणात येतील. यदा कदाचित सामना सुरू असताना सुद्धा सत्कार करावा लागेल आणि समालोचकांना आयोजक सांगतात, त्यामुळं आम्हाला त्यांचा आयोजकांचा ऐकावा सुद्धा लागतो, कारण त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करू. नाहीतर प्रेक्षकांना च्या लक्षात खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना असं वाटेल की सामना सुरू आहे आणि तिकडे सत्कार आहे. या आम्हाला करायला फक्त आयोजकांनी सांगितलेलं आहे, कारण आज वाढदिवस आहे. हजारों साल है मेरी है you to you राजेश दादा, हॅपी बर्थडे टू यू. राजेश शेठ काथारा यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत की शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी, कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी. जीवनामध्ये वाटचाल करत असताना राजेश शेठ काथारा तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात सर्व महिला भगिनींच्या एकच इच्छा, राजेश शेठ काथारा आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
बघा एका बाजूला त्यांची सुकन्या गौरी, एका बाजूला त्यांचे सौभाग्यवती सुगंधाताई. बघा एक निश्चित स्वरूपात राजेशला उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आई परिवार किती खुश आहेत बघा. राजेश कातारा, सदाशेठ पाटील यांच्या ताई परिवार, बहीण परिवार. चला खेळ स्टार्ट असेल बघा. शिवशक्ती कराव कल्पेश अभिनंदन करू निश्चित स्वरूपात. आणि आता मात्र जानुमान नेवालीपाडा क्रिकेट संघ. तत्पूर्वी नाणेफेक आपण करणार आहोत एक षटक संपल्यानंतर. आता क्या बात है, खेळ स्टार्ट असेल आता बघा. खेळ स्टार्ट. चलिए महागुरु सर बहुत बढ़िया देखिए सेलिब्रेशन यहाँ पर चलता हुआ. देखिए राजेश दादा की फैमिली देखिए बात करेंगे, उनके दोस्ताना मेहून देखिए बात करेंगे यहाँ पर लगातार. देखिए हैप्पी बर्थडे टू यू. कहते ना फूलों ने अमृत से जाम भेजा है, सूरज ने गगन से सलाम भेजा है, मुबारक हो आपको जन्मदिन. हमने ये तहदिल से पैगाम भेजा है. बाबूशाही इथे नाणेफेक केली जात आहे. प्रिन्स याच्या शुभास्ते. एका बाजूला कानपुली, एका बाजूला बेलवली. नक्ष 11 गावदेवी बेलवली, विपक्ष अत्तर्ब 11 गावदेवी कानपुली. चलेंगे 45 का टारगेट है. टॉस भी क्या चल रहा है, सेलिब्रेशन भी. ओ पहली गेंद के पर देखिए भाई यहाँ से बड़ा हिट है. AK-47 तरी के पहला गेंद के पर नितिन यादव के बल्ले से 6 रन आता हुआ. बल्ले का साउंड भी देखिए कितना बढ़िया था. स्विंग के साथ गेंद को खेला यहाँ पर. और यही शुरुआत कड़ाउट टीम को देना चाहिए था, लेकिन कोई बात नहीं. फिनिश बड़ा अच्छा किए थे. लेकिन नितू माली देखिए इतिहास बड़ा है. 1 रन बचाए हैं भाई एक ओवर में. सुपर ओवर. ओ कमाल का गेंद है. लेन गेंद है. थोड़ा सा लेन को आगे रखा था इस बार, फुल लेन रखा था, लेकिन स्विंग मिल रहा है. जो हमने जिक्र किया था कि शुरुआत में सस्ती चुईगम और नई गेंद देखे गेंदबाज को मदद मिलता है यहाँ पर, लेकिन लाइन से चुके तो फिर बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर हमारे साथ टीचे नितिन देखिए, सानिया टीचे, प्रेम भाई भी देखिए एकदम से करीब से. इनके देखिए धीरज भाई, पूरे देखिए गौरी स्पोर्ट्स से नेवाली देखिए बात करेंगे. जो टीम हम देखते हैं वो टीम देखिए इनकी युवा टीम है. और इस वक्त देखिए जिस नाम से टीम खेलते हैं मैदान पर है, राजेश दादा कथारा देखिए बात करेंगे. उनकी लाडली बेटिया देखिए यहाँ पर बात करेंगे. हरिभक्त परायण श्री जोमादादा फडके आपण आज इथे उपस्थित राहिलं. माऊली आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. चलिए 7 पर देखिए कोई विकेट नहीं यहाँ पर सुनना विकेट, लेकिन गेंदबाज फिर से एक बार तैयार है. और इस बार देखिए बैकफुट से देखिए यहाँ पर कीच का कोने का इस्तेमाल किया, मिड विकेट को चिरा यहाँ पर. क्या कमाल की टाइमिंग एलिवेशन देखिए. और एक 6 रन आता हुआ. इथे व्यासपीठावर राजेश काताऱ्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता हरिभक्त परायण श्री जोमा फडके, अशोक फडके, चेतन मोरे, उमेश फडके आणि शशिकांत फडके तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कभी रोशन यादव तो कभी देखिए नितिन यादव. अब रोशन यादव के बल्ले से छक्का था. क्या बढ़िया गेंदबाजी की थी रोशन यादव है. बर्थडे का सेलिब्रेशन देखिए यहाँ पर इस वक्त केक का आनंद लेते हुए. बहुत बढ़िया देखिए मुकाबला भी बड़ा चल रहा है यहाँ पर सुपर 10 का. चौथा लेकिन यहाँ पर देखिए भाई बात करेंगे रोशन यादव है. कहती ना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और रोशन यादव बल्लेबाजी कर रहे हैं एकदम से लेवारी. कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर. तीसरा छक्का इस ओवर में. मानो के प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में गेम बदल गया. नितू माली देखिए सबसे सफल अच्छे गेंदबाज हैं. कुशल गुरु देखिए उनसे कुछ सलाह दे रहे हैं भाई. इथे हरिभक्त परायण श्री जोमाबुवा फडके यांचा सन्मान केला जाईल. या माऊली या आपला येतोचे सन्मान आमचे वैभव काथारा, आकाश काथारा, राजेश काथारा, प्रदीप पाटील यांच्या शुभास्ते केले जाईल. अब बात करेंगे यहाँ पर अजय नवा नेवाली पड़ा टीम देखिए यहाँ पर. लकी मैदान है ये टूर्नामेंट भी देखिए. लकी है जब भी आते हैं ट्रॉफी लेकर जाते हैं. पहले 2 मैच में देखिए नितू माली नहीं थे, लेकिन से अशोक फडके या आपण महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत आहेत. गर्द अंधारातून किरण आशेचा स्वागत करा त्यांचं. क्या पहली 2 मैच में नितू माली नहीं थे, उन्हें क्या पहला ओवर के जगह सेकेंड ओवर या तीसरा ओवर करा सकते थे? ये हो सकता था क्या? रिकॉर्ड अच्छा है, लेकिन रोशन यादव देखिए भाई, किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है. ये दुनिया भी गोल है. रोशन यादव का डबल रोल है भाई. पहले गेंदबाजी से सफलता और पहला ओवर में देखिए 23 रन. तरी यानंतर सन्मान असेल आदरणीय चेतन मोरे. चेतन मोरे या आपला येतोचे सन्मान केला जाईल.
त्यानंतर उमेश फडके आणि शशिकांत फडके त्रिवेणी संगम या एकत्रित सन्मान केला जाईल. ओटू बाबूशा. क्या बल्लेबाजी कल्पेश सालुंके ने देखिए आखिरी में टूटे थे भाई. अंतिम ओवर में 23 रन लुटे थे, लेकिन इन्होंने देखिए भाई बात करेंगे पहले ओवर में 23 रन. चला या ज्यांचे नावं घेतली शशिकांत फडके आहे, त्यानंतर उमेश मोरे या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. सुनील दादा फडके या जावय परिवार एकच वाद आमचा. सुनील दादा आदर्श क्रिकेटर भविष्यात त्यांचा सन्मान इथे केला जाईल. ओटो कमेंट्री बॉक्स बाबूशा. चलिए 23 पर देखिए 5 पर 2 विकेट थे. यहाँ पर देखिए खास सम्मान इज्जत रिस्पेक्ट देखिए बात करेंगे राजेश दादा कतारा देखिए बात करेंगे, और उनके साथ साथ देखिए आकाश दादा कतारा यहाँ पर शेयर पूरी मेहमानों को देखिए हमारे सम्मान करते हुए टीम का स्कोर देखिए 23 बना है. बहुत बढ़िया देखिए सासुरबाड़ी देखिए बात करेंगे मेहुना, खास करके देखिए उनकी यहाँ पर यजवानी के साथ साथ मेहमान नमाज भी हो रही है. बर्थडे का सेलिब्रेशन और पूरी फैमिली भी देखिए यहाँ पर उपस्थित है. राजेश दादा की देखिए बात करेंगे मोम से लेकर जीवन साथी से लेकर उसके साथ उनकी लाडली बेटी से लेकर सिस्टर से लेकर से बढ़िया गेंद देखिए कमाल के गेंद का, और यही काम करनी होगी. पहला ओवर में देखिए 23 रन गया है, लेकिन जहाँ पर 45 का पीछा करते हुए अभी भी 22 की जरूरत है. और गेंद की बात करेंगे तो 17 गेंद से यहाँ पर कहते ना हथेली पर रखकर तू अपना मुकद्दर क्यों ढूंढता है भाई. सीख उस पत्थर से जो टकराने के लिए हमेशा सीख उस समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है. और यहाँ पर देखते हैं मैंडेटरी पावर प्ले के बाद स्लोअर के स्टेप आउट करके खेले, यहाँ पर पहला रन लेंगे. अभी देवगरे देखिए बात करेंगे कप्तान यहाँ पर 2 बड़ा हिट खेले थे, लेकिन उसके बाद उनका बल्ला शांत था. लेकिन उसके बाद कल्पेश सालुंके ने एक अच्छा टोटल तक लेकर गए हैं. टीम का स्कोर देखिए यहाँ पर सिंगल की मदद से पहुंचा है 24 रन. अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए यहाँ पर 21 रनों की जरूरत है. यहाँ पर हमें टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं है. नेरेल करजत से देखिए टीम आया हुआ है. कुशल गुरु देखिए बात करेंगे, इनका बल्ला चलना बहुत जरूरी था. यहाँ पर कुशल गुरु देखिए बात करेंगे आरपीएल में भी खेलते हैं यहाँ पर. चला करजत सर्व प्रीमियर लीग महिला है. भगिनींचा यथोचित सन्मान केला जाईल. गुरु ग्रामपंचायत नेवाली आदई सुगंधाताई आपल्या शुभास्ते महिला भगिनींचा एकत्रित आपण सन्मान करावं. चला ओटो कमेंट्री बॉक्स. चलिए बहुत बढ़िया देखिए सन्मान होना बहुत जरुरी आहे. महाराष्ट्राच्या परंपरा आहे आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायच्या गरज आहे. जहाँ पर घर के भी मेहमान हैं और कुछ सासुरवाड़ी देखिए बात करेंगे. ये देखिए बात करेंगे राजेश दादा कतारा का देखिए बात करेंगे. यहाँ पर सम्मान खास है. कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं. आशिक भी इवेंट लाइव में देखे. बड़ी सम्मान देखिए इस वक्त है पूरी उनके फैमिली के साथ. देखिए प्रिंस भी जाकर जुड़ गए यहाँ पर. और ये दृश्य देखिए दर्शाता है भाई यहाँ पर कितना बड़ी देखिए स्वीट फैमिली है भाई. कितना सोना तुम्हें रब ने बनाया. और ये फैमिली के साथ साथ देखिए इस वक्त है खास सम्मान देखिए चलता हुआ, स्वागत चलता हुआ. और मैच भी देखिए बड़ा दिलचस्प बन चुका है. यहाँ पर 27 रन यहाँ पर मैच में भी पहुंचना पड़ रहा है. उसके साथ साथ है हमारे महागुरु सर ने बताया कि इतना बड़ा देखिए 3 है. क्या कमाल की गेंदबाजी. यही बात हो रहा था क्या नीतू माली को थोड़ा सा नीचे गेंदबाजी करा सकते थे. अच्छे गेंदबाज है, इनका इतिहास बड़ा अच्छा है. कड़ाऊ टीम ने देखिए बात करेंगे जगन्नाथ स्मृति ट्रॉफी में देखिए जब ट्रॉफी जीता था तो ये पर 1 ओवर में देखिए 1 रन बचाना था, और उन्होंने मैडन ओवर तक टीम को लेकर गए थे. जहां पर देखिए सुपर ओवर तक मैच को बचाए थे और उसके बाद मैच जीता था. लेकिन कहते हैं ना हर दिन दिवाली दशहरा नहीं होता है. आपने इस मैदान से यहाँ के हवा वातावरण से वाकिफ नहीं थे, शायद कोई बात नहीं, कप्तान ने भरोसा दिया था. होता है रोशन यादव देखिए जो बल्लेबाज टूट पड़ा था भाई, उस बल्लेबाज को देखिए उंगलियों से नचाते हुए यहाँ से. अब कहानी में टेस्ट मुकाबले में मचा देखिए यहाँ से 12 गेंद 18 की जरूरत है. यही तो दोस्तों क्रिकेट है. तभी तो मैंने बात छेड़ा था भाई हथेली पर रखकर तो अपना मुकद्दर क्यों ढूंढता है. और इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है. ये देखिए समंदर, वो समंदर स्क्रीन पर राजेश दादा कतारा देखिए. और उसके साथ साथ देखिए यहाँ पर स्क्रीन पर देखिए दिखाया जा रहा है मैदान के चारों तरफ लोगों. ये देखिए राजेश दादा कतारा का देखिए किस तरह से सम्मान बर्थडे सेलिब्रेशन चलता हुआ. 12 गेंद 18 की जरूरत है. चला राजेश दादा की देखिए जीवन साथी देखिए बात करेंगे. कहते ना जिंदगी के साथ है हर वक्त में देखिए आपको चलना पड़ता है, हर समय में, हर सुख दुख में. उनके देखिए बात करेंगे मम्मी देखिए बात करेंगे. लाडली बेटी भी देखिए बात करेंगे. चलिए हर मम्मी का सपना रहता है कि बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर नाम करेगा. वो राजेश दादा कतारा देखिए चेहरे पे स्माइल है और ये मखमली चेहरा देखिए बयां कर रहा है आज कितनी बड़ी खुशियों के दिन है. 27 रन बना है टीम का टोटल से. अभी समीकरण की बात करेंगे 12 गेंद 18 की जरूरत है. मैच में मजा आता हुआ दोस्तों. कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है.
और एक तरफ मलंगा टीम है और दूसरी तरफ करजत से। देखिए मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। हवा में गेंद है यहाँ पर, ढूंढो रे ढूंढो, लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद के नीचे थे लेकिन गेंद छू मंतर 4 रन। ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा। हमेशा देखिए दोस्ती की दुनिया से लेकर से और क्रिकेट की दुनिया में देखिए बहुत बढ़िया, देखिए लाजवाब है। दिल के टुकड़े समा गए सीने में। 11 गेंद 14 आगे निकले, स्टेप आउट करके खेले यहाँ पर। डीप पॉइंट पर फील्डर हैं लेकिन शॉर्ट एक्स्ट्रा कवर भी रखा गया। जब तक गेंद को रोका गया तब तक देखिए 1 रन आता हुआ। अब समीकरण बदलता हुआ देखिए 10 गेंद 13 की जरूरत है। 10 चेंडू 13 धावाची गरज है। कहते ना बुलबुल की टाली में फूल खिलाते ही रहेंगे। और दूसरी तरफ से कुशल गुरु बता रहे हैं भाई मैदान में अपना रंग जमाते रहेंगे। लेकिन देखते हैं रोशन यादव है क्या विकेट पर खड़े खड़े क्या चौके छक्के लगाते रहेंगे। पहला ओवर में तो इंप्रेस किए थे, सेकंड ओवर बांधा गया। अब देखते हैं कुशल गुरु। ओ बड़ा हिट देखिए से तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया नेवाली ना का 6 रन। वाली पड़ा, चलिए भाई यहाँ पर पड़ा हिट देखिए यहाँ पर प्रिंस देखिए यहाँ पर बघा एक केक पूर्णतः खऱ्या अर्थाने बघा एक निश्चित स्वरूपात त्याची विल्हेवाट इथे लावण्यात आलेली आहे। 9 गेंद 7 की जरूरत है यहाँ पर। कहते ना मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे लेकिन एमएलए ट्रॉफी में सुपर 10 से बाहर होने से काफी दिल का सुबह से दिल टूटे भाई, दिल टूटा है बहुत सारे टीमों का। लेकिन आज देखिए राजेश दादा कतारा देखिए एकदम से खुश है यहाँ पर। आकाश दादा कतारा एक एकदम से बंधुमूल्य के जैसे देखिए साथ देते हुए और पूरी देखिए उनकी गौरी स्पोर्ट नेवाली टीम भी यहाँ पर है। अच्छा साथ देखिए इनके से लेकर धीरज से लेकर सोनू से लेकर से पूरा टीम देखिए लेन छोड़ा था भाई यहाँ पर। मुंडा घोरा रंग देखिए दीवाना हो गया। अब देखिए नेवाली पड़ा टीम जीत के करीब पहुंचता हुआ जिससे केवल 1 कदम दूर 8 गेंद 1 की जरूरत है। हो गया जैसे साउथ अफ्रीका टीम लगातार वर्ल्ड कप से चैंपियन होने से जुदा हो गया। तो यहाँ पर कई सारे टीम देखिए सुपर 10 से देखिए बाहर जाते हुए और सुपर 5 देखिए एमएलए ट्रॉफी से देखिए जुदा होते हुए। कोई बात नहीं भाई यहाँ पर क्रिकेट में दोस्तों ये चीज होता रहता है। आज तेरी तो कल मेरी, वक्त आज तेरी है कल मेरी भी बताएगी। लेकिन अब 8 गेंद देखिए 1 की जरूरत है। नीलेश यादव देखिए कप्तान खुश रहेंगे भाई। लखन यादव देखिए लेजेंड टीम में है, बहुत बढ़िया। मैच को देखिए फिनिश किया पर कांग्रेचुलेशन पा देना चाहेंगे सुपर 5 में। देखिए लगातार इस मैदान पर देखिए ट्रॉफी जीतने का जो रिकॉर्ड सिलसिला यहाँ पर बनाते जा रहे नेवाली पड़ा टीम है। नीलेश यादव के देखिए यहाँ पर सेना यहाँ पर फिर से एक बार